विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आयुष्यात थोडासा धक्का बसलाय. 10वी पर्यंत सगळं चांगलं चाललं होतं. 10वी स्कोर पण चांगला होता. पण सध्या थोडेसे पर्सेंटाइल कमी आहेत. सगळं संपलेलं नाहीये बाळांनो. सगळं संपलेलं नाहीये. मला तुमच्याशी बोलायचं आहे या व्हिडिओमध्ये, की उदास, हताश, निराश सगळं काही संपलेलं आहे. सगळं सगळं संपलेलं आहे असं काही नाहीये. तुम्हाला एक चान्स हवाय. मी तुम्हाला सांगतो आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचा असतो आदर्श. नक्की घ्यायचा कुणाचा आदर्श? मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला देणार आहे. लास्ट इयर माझ्याकडे स्टुडंट होते, ड्रॉपर 5-6 ड्रॉपर होते. त्यातल्या 2 मुलांचं तुम्हाला मी पहिल्यांदा एक्झाम्पल देतो. 2 मुलांनी ठरवून ड्रॉप घेतला होता. हो, की आम्हाला सी-ओ-ई-पीतच जायचंय म्हणून आणि त्यातला एक मुलगा सी-ओ-ई-पीत ॲडमिशन त्याला मिळालं सुद्धा यावर्षी पहिल्याच राउंडमध्ये. ओके. आणि आम्ही ते कन्फर्म सुद्धा केलंय. पण मेन पॉइंट काय? एक दिवस सुद्धा सुट्टी घेतली नाही. ओके. कंटिन्युअसली अभ्यास केला. मॉक टेस्ट प्रचंड दिल्या. सेल्फ स्टडी केला. माझा फक्त गाईडन्स होता त्यांना लक्षात घ्या. त्यांनी सेल्फ स्टडी केला. यश मिळालं की नाही? मिळालं, मिळालं. दुसरं एक्झाम्पल देतो. माझ्याकडं एक होता हेमंत जाधव नावाचा स्टुडंट. 3च पर्सेंटाइल होते. त्याच्यावरून तो 97 पर्सेंटाइल कडे गेला. रिझन काय? ग्रुप. इथं जेव्हा आला, मुंबईवरून तो साताऱ्यात आला होता लक्षात घ्या आणि त्यावेळेस तो माझ्या मुलाच्याच बॅचमध्ये होता. पहिल्या दिवसापासून तो अशा ग्रुपमध्ये होता, एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं. हा 3च पर्सेंटाइलचा स्टुडंट आहे. पण टॉपर्स बरोबर होता. त्यांच्यावर डिस्कशन, अभ्यास, सतत अभ्यास. ग्रुप चांगला होता. त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक वेगळं एक्झाम्पल देतो. माझा एक स्टुडंट आहे. 10वी आता 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 10वी ला 96 मार्क मिळाले. ओके. ऑब्व्हियसली 15 वर्षापूर्वी 96% म्हणजे काय विचारूच नका. जबरदस्त खुश होते सगळे. पण त्यातच मुंबईचे काका आले. ते म्हटले, की पहिले काही दिवस आला माझ्याकडं. सी प्रिपरेशन स्टार्ट होते. पण काकांचं म्हणणं काय? नाही. त्यानं आय-आय-टीत गेलं पाहिजे. ते पोटेन्शियल आहे त्याच्यात. ठीक आहे. मग आय-आय-टी, जे क्लासेस तुम्हाला माहितीच आहे काय होतं तसंच झालं. 12वीत बोर्डला कमी मार्क, सी कमी मार्क आणि मी तुम्हाला सांगतो, की हे कॉलेज तरी ऐकलंय का रे? जे-जे-एम कोल्हापूरमधलं कॉलेज आहे सांगा. कोल्हापूर जिल्ह्यातलं, सांगली जिल्ह्यातलं कॉलेज आहे. कुठलं कॉलेज आहे? मी तुम्हाला सांगतो जे मगदूम कॉलेज म्हणूया आपण. ठीक आहे. हे जयसिंगपूरमध्ये कॉलेज आहे. ओके. तुम्ही तुमच्या मते ते लो ग्रेडचं कॉलेज आहे. पण तिथं त्यानं इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आणि त्याच्यानंतर स्ट्रगल स्टार्ट झाला बाळांनो. एम-पी-एस-सीची प्रिपरेशन करत होता. ग्रेट स्टुडंट. होय, ग्रेट. पण 1 मार्क, 2 मार्कासाठी सतत अपयश येत होतं. मग बरेच जण सांगणारे भेटले. जेव्हा त्याचं 5-6 वर्षाची तिची झाली तयारी, तेव्हा मी पण म्हटलं होतं त्याला, की "बघ, टीचिंग स्किल आहे तुझ्याकडं. ये माझ्याकडं. मी तुला ॲज अ फॅकल्टी घेतो. तू शिकव आमच्या इथं. ह्यात पण करियर होईल." म्हणला, "नाही सर. माझं थोड्याशा चुकांमुळं राहतंय, पण मी ते करून दाखवणारच आणि मी तुम्हाला क्लिअरली सांगू का दाखवलंच." ओके. त्यानं एम-पी-एस-सी, मधून कुठलीतरी चांगली पोस्ट त्याला मंत्रालयात मिळालेली आहे आणि तेवढंच नाही. त्यानंतर तुम्हाला सांगतो, पुढची 1-2 वर्ष अशी होती, की मी त्याचे स्टेटस बघायचो ना, कितीतरी एक्झाम त्याने एकाच वर्षात क्रॅक केल्या होत्या. हो, त्यातली जी बेस्ट पोस्ट आहे ती त्याने घेतली. ओके, नुसती क्रॅक केली नाही, एका एक्झाममध्ये तो राज्यात पहिला आला होता. घ्या ना अशांचा आदर्श. तुम्हाला डिमोटिव्हेट करणारे पण भरपूर भेटतील. ते असे म्हणतील, "भावानो, माझं चुकलं. हे तुम्ही चुकू नका." अरे, तुझं चुकलं म्हणजे तू केलंच नाहीस ना. मी पण तुम्हाला सांगतो, करायची इच्छा असेल ना, तर शेवटपर्यंत कॉन्फिडन्स ठेवावा लागेल आणि त्यासाठी लागणार आहे तुम्हाला स्टडी प्लॅन. आपल्या बॅचमध्ये मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की 1 वीक प्रत्येक आठवडा आपल्यासाठी महत्वाचा आहे. प्रत्येक आठवडा आपल्यासाठी महत्वाचा आहे. या आठवड्यात आपण 11th स्टँडर्डचा 1 ओके आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स या तिघांपैकी कोणाचा तरी एक म्हणजे एका आठवड्यात 2 टॉपिक आपले व्हायला पाहिजेत. एका आठवड्यात 2 टॉपिक हे इनिशियल स्टेजला बोलतोय. नंतरच्या स्टेजमध्ये असं होणार आहे, की 11th 1+1 होईल. एखादा वन शॉट लेक्चर असेल, सोपा आहे. आठवड्यात 2 टॉपिक घेऊ शकतो ना आपण. पण इनिशियली पहिले 1-2 महिने आठवड्याला 2 टॉपिक पुष्कळ झाले. कारण त्या 2 टॉपिकच्या नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला टेस्ट पण अरेंज करायचे आहेत. म्हणजे असं जर केलं आपण तर महिन्याला 8 ते 10 टॉपिक होतील. 10 ते 12 सुद्धा होऊ शकतात लक्षात घ्या. मग हे जे टॉपिक झाल्यानंतर महिन्याला जर 10-12 टॉपिक आपण केले, तर 6 ते 7 महिन्यात कव्हर होईल ना. तुम्ही आता मला काय म्हणायचं आहे क्लिअरली सांगतो. ही शून्यातून सुरुवात आहे.
शून्यातून सुरुवात आहे, पण स्टडी प्लॅन माझा ग्रेट आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? टॉपिक संपवा. नेक्स्ट नेक्स्ट वीकमध्ये त्याची टेस्ट द्या. लगेच नको. काय होतं माहिती का? आपण या आठवड्यात अभ्यास केला लगेच त्याच्यावर टेस्ट ठेवली ना, एवढं त्याचं हे होत नाही बरं का बाळांनो. 1 आठवड्यानं घेऊया की आपण टेस्ट. म्हणजे काय होईल? रिव्हिजन पण होईल ना प्रॉपर. आता जेव्हा आपले एका महिन्यात 10 टॉपिक होतील, 2 महिन्यात 20 होतील, 3 महिन्यात 30 टॉपिक होतील. मग आपल्याला काय केलं पाहिजे, की प्रत्येक महिन्यानंतर आपल्याला ग्रुप टेस्ट घेतल्या पाहिजेत. ओके. मी तुम्हाला सांगू का? आपण सतत टेस्टवर भर द्यायचा आहे लक्षात घ्या. सतत. आपल्या स्टडी प्लॅनमध्ये टेस्ट हा इम्पोर्टंट पॉइंट असणार आहे. आपल्याला नुसत्या ग्रुप टेस्ट नाही, तर फुल लेंथ मॉक टेस्ट घ्यायचे आहेत. प्रचंड. लास्ट इयर माझ्या फुल लेंथ मॉक टेस्ट 15 झाल्या होत्या. ओके. आणि मी तुम्हाला सांगू का? जेवढा मॉक टेस्टमध्ये स्कोर होता, ऑलमोस्ट तसाच स्कोर मुलांचा सीईटीत पण आला होता. म्हणजे आपल्याला कळतंय ना. ओके. पण आमच्या मॉक टेस्ट सीईटीपेक्षा थोड्याशा ना, थोड्याशा सोप्या होत्या बरं का. म्हणजे समजा एका मुलाचा ना, एका मुलीचा स्कोर नेहमी 180 प्लस असायचा. ओके. सीईटी तिला 170 पडले. ह्याच्या मागचं कारण मुलांना काय वाटतं, की सर आपल्या टेस्ट जरा सोप्या असतील, सीईटीतल्या अवघड. नाही बाळांनो, मेन पॉइंट तुम्हाला एक्सप्लेन करतो. मेन पॉइंट. ह्या टेस्ट कुठे दिल्या? घरी. निवांत. ओके. चांगल्या वातावरणात. सीईटी सेलच्या तुम्ही जेव्हा जाता ना त्या काय म्हणूया आपण एक्झाम सेंटरवर जातानाच थोडासा तणाव घेऊन जातात. त्याचा परिणाम हा आहे. पण जेव्हा आपण फुल लेंथ मॉक टेस्ट देऊ, या वर्षीचं टार्गेट काय? अरे 15 होणार तर यावर्षी टेस्ट. जास्त होणार. जास्त होणार फुल लेंथ मॉक टेस्ट. मी तर म्हणतो काय माहितीये का क्लिअरली सांगतो. ऑलरेडी जी ड्रॉप घेणारी मुलं आहेत त्यांनी एकदा अभ्यास केलेला आहे. मग मी तर म्हणतो दिवाळीनंतरच जेवढा पोर्शन झाला असेल आपला 50 टॉपिक झालेत. 20 टॉपिक उरलेत, राहू देत. तरी फुल लेंथ मॉक टेस्ट देऊया आपण लक्षात घ्या. म्हणजे माझं टार्गेट काय? माझं टार्गेट आहे 30 प्लस तरी टेस्ट दिल्या पाहिजेत. पण मी कितीतरी टॉपरचे पॉडकास्ट, इंटरव्ह्यूज बघितलेले आहेत. सगळ्यांचं म्हणणं आहे 10 जरी टेस्ट दिल्या तरी पुष्कळ होतील. पण माझ्या इथं काय होतं माहितीये का? जे 99.99 अशी जी मुलं होती आत्तापर्यंत, त्यांना मी दिवसाला 2-2 मॉक टेस्ट द्यायचो. ओके. म्हणजे 9 ते 12 आणि 2 ते 5 मॉक टेस्ट. मग त्यांचा तसा अभ्यास झाला होता. म्हणजे मी त्यांना थकवायचो. ओके. त्यानं काय होणार? स्टॅमिना वाढतोय. पण हे परीक्षेपर्यंत करायचं नसतं बरं का. आता सीईटी समजा आपली 10 तारखेला आहे. शेवटचे 10 दिवस मात्र कुठली मॉक टेस्ट वगैरे द्यायची नसते बरं का. सगळं रिलॅक्स राहून त्यावेळेस रिवाईज करायचं असतं. मी तुम्हाला सांगू का? मी आहे ना तुमच्या बरोबर. मी आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, माझी आणखीन एक इच्छा काय आहे बघा, क्लिअरली बरं का, की समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला काय सांगायचंय ते. प्रकार असा आहे, की नोट्स तर स्वतःच्याच बनवायच्या आहेत बाळांनो. हे क्लिअरली लक्षात घ्या. नोट्स तर स्वतः बनवायच्याच आहेत. पण माझ्याकडे ना ऑफलाईनला ना 20-30 मुलं अशी आहेत ना, की ज्यांची वही हातात घेतली ना, की असं मन प्रसन्न होतं ना, इतकं छान वाटतं की विचारूच नका. ओके. मग अशा काही मुलांच्या वह्याच्या नोट्स जर पी-डी-एफ करून तुम्हाला दिले तर चालतील का? तुम्ही म्हणणार, "द्या की सर, चालतील की." फायदा नाहीये त्याचा काय. फायदा नाहीये. मी तुम्हाला सांगतो तरी ॲज अ एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. ओके. म्हणजे तुम्हाला पण ते लक्षात येईल, की कसं लिहायचंय, काय करायचंय. बरं या नोट्स म्हणजे काय प्रकार आहे, की आपलं जे व्हिडिओ लेक्चर असणार आहे, त्यातलेच पॉइंट्स आहे तसे लिहून काढणे. आहे तसे लिहून काढणे. बरं. आता सगळ्यात महत्त्वाचं तर बॅकलॉग. सुरुवात तर करायची आहे. पण तुमचा क्लासचा कोर्स पुढे गेला असेल. अरे, मी सुरुवात आत्ता करणार आहे. पण काही मुलं लेट जॉइन होतात. त्यांचा पहिला प्रश्न हाच असतो, की मी आता करू कसं काय? इथं मी तुम्हाला एक्झाम्पल काय देतोय बघा. तुम्हाला ना अशी काही मोटिव्हेशनल उदाहरणं दिसणार आहेत किंवा तुम्ही बघितले असणार आहेत, तुम्हाला ऐकायला मिळाले असणार आहेत, तुम्ही ऐकले असणार आहेत. कुठली? तुम्हाला सांगतो. तुम्हाला ती एक कंपनी माहिती आहे का रे बाळांनो? KFC. ओके. आज ॲक्चुअली विकतात ते चिकन. ओके. माहीत आहे. बहुतेक केंटुकी फ्राईड चिकन. ह्यांच्याबद्दल थोडीशी हिस्ट्री माहिती करून घ्या ना. ओके. का मेजर का कर्नल त्या व्यक्तीचं नाव होतं लक्षात. कर्नल काहीतरी म्हणायचे त्यांना बरं का. आर्मीतलं नव्हतं, पण म्हणायचे कर्नल. वयाच्या कुठल्या वर्षी यश मिळालंय? आयुष्यभर नुसता स्ट्रगल केलाय. आयुष्यभर फक्त स्ट्रगल, स्ट्रगल, स्ट्रगल केलंय. कायम अपयश बघितलं, कायम. पण वयाच्या 65 का 70व्या वर्षी यश मिळालं. 70 काय विचार करा. म्हणजे मी तुम्हाला सांगतो लक्षात आलं का तुमच्या? कसला बॅकलॉग घेऊन बसलाय? करा तरी अभ्यास. सुरुवात तरी करा. बरं हे सुरुवात करत असताना माझं स्पष्टपणे म्हणणं आहे. कालच मी एका मुलाशी बोललो. ओके. त्यानं सुद्धा ड्रॉप घेतलेला आहे. त्याचं म्हणणं काय, की "सर मी सोडवतोय. मला फॉर्म्युले येतायत, कॅल्क्युलेशन करतोय मी. पण युनिट कन्व्हर्जनमुळे माझे खूप मार्क गेले." मी तुम्हाला आता सांगतो.
ज्या ड्रॉप घ्यायचा विचार येतोय आणि तुमचा स्कोर जर 50 आहे ना, गेल्या वर्षीचा आणि तुमचे पर्सेंटाइल तर विचारूच नका. हे 1 ते 20 दरम्यानच पर्सेंटाइल आहेत मला माहिती आहेत. ओके. मग ज्यांचा स्कोर 50 आहे त्यांचे पर्सेंटाइल एवढेच कमी आहे. तुम्ही फक्त 30 मार्कांनी कमी पडलाय बाळांनो. तुम्हाला अजून 30 मार्क पडले असते, 80 पडले असते, तर तुमचं 90 प्लस पर्सेंटाइल दिसलं असतं. त्या पर्सेंटाइलवर तुम्हाला बऱ्यापैकी ठीक-ठाक कॉलेज मिळालं असतं. बरं. तुम्ही किती कमी पडला? 30 मार्कांनी कमी पडलाय बाळांनो. हां. मी विथ प्रूफ मला माहिती आहे ज्यांचा स्कोर 77 आहे अशी 3 मुलं यावर्षी माझ्याकडे होती. ओके. सगळ्यांना 89, 89 आणि 89 पर्सेंटाइल आहेत. माझ्याकडे एक स्टुडंट आहे की ज्याला 84 मार्क आहेत. 86 आहेत. किती आहेत? 86 मार्क आहेत. 200 पैकी 86 मार्क आहेत. 94 पर्सेंटाइल आहेत. ओके. 10 100च्या आसपास मार्क आहेत. 100 100 प्लस आहेत मार्क. त्याला 96 पर्सेंटाइल आहेत. 94 पर्सेंटाइल आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का? शिफ्ट अवघड टफ असतात मान्य आहे मला. पण मिनिमम 80 ना नाही, अजून 40 मार्क हे मिळवायचे आहेत जानेवारीपर्यंत. ओके. म्हणजे 120 कडे गेलं पाहिजे. ओके. आणि जानेवारी नंतर अजून 20 मार्क्स वाढले पाहिजेत. मिनिमम 140 प्लस कडे गेला 140 तर 99 क्रॉस करताय लक्षात घ्या. पण ह्याच्यापेक्षाही मोठं टार्गेट पाहिजे. माझ्याकडं एक स्टुडंट होता बरं का लक्षात घ्या. ॲक्चुअली बरं का, तो जो स्टुडंट आहे ना, तो मला नाही YouTubeवर जे बेस्ट आहे ते सगळ्यांनाच फॉलो करत होता. ओके. आणि तो जो स्टुडंट आहे त्याला सी-ई-टीमध्ये 99.95 असे पर्सेंटाइल काहीतरी होते. रिपीटच केलं होतं लक्षात घ्या. पण मेन पॉइंट काय आहे? सगळ्या चांगल्या गोष्टी त्यानं फॉलो केल्या होत्या. मी तुम्हाला मगाशी काय म्हणलं रे? तुमची संगत चांगली ठेवा. तुम्ही अशा लोकांच्या संगतीत राहा, की जे तुम्हाला मोटिव्हेट करतील. डिमोटिव्हेट करणारे हजारो असतील. त्यांच्याजवळ त्यांना नमस्कार, ओके, तुमचंच खरं, चुकलो मी, तुमचं ऐकायला पाहिजे होतं म्हणायचं आणि सटकायचं आणि अभ्यासाला सुरुवात करायची. अशा ठिकाणी कुठे जायचंच नाहीये, जे आपल्याला डिमोटिव्हेट करत राहतील म्हणून. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं बॅचबद्दल बोलायचंय. आपल्या बॅचचं नाव कमबॅक बॅच आहे लक्षात घ्या. हो, कमबॅक करूनच दाखवायचं आहे लक्षात घ्या आपल्याला. या बॅचमध्ये सगळे लेक्चर्स हे रेकॉर्डेड असतील लक्षात घ्या. आपण लाईव्ह कधी घेत नाहीये. रेकॉर्डेड असतात. सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. तिथं मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की सम बेसिक कन्सेप्ट केमिस्ट्री चे सगळेच्या सगळे 7 व्हिडिओज आहेत. मी तिथं अपलोड करून ठेवलेले आहेत ॲज अ डेमो लेक्चर. पण थांबा ना, मी तुम्हाला सांगतो. डेमो लेक्चर्स तुम्ही का बघायचे आहेत? तर तिथं तुम्हाला क्लिअरली सांगतो युनिट्स कन्व्हर्जनचा पण बराचसा पार्ट होणार आहे. युनिट कन्व्हर्जनचा बराचसा पार्ट तिथं होणार आहे क्लिअर तुमचा. याच्यामध्ये ऑब्व्हियसली नंबर ऑफ मोल्स ती कन्सेप्ट घेतली असणार आहे. त्याच्यामुळं काय होणार आहे मी तुम्हाला क्लिअरली सांगतो लक्षात घ्या, की तुमचे जे म्हटलं ना मगाशी, की छोट्या-छोट्या चुका होतात त्या दूर होतील. बरं केमिस्ट्रीचंच पहिलं लेक्चर मी का देतोय तुम्हाला सम बेसिक केमिस्ट्री? कारण केमिस्ट्रीमध्ये आपलं 40 प्लसचं टार्गेट असतंच लक्षात घ्या. खूप सोपे प्रश्न असतात. मी तुम्हाला सांगतो ऑर्गॅनिक इतकं सोपं वाटणार आहे तुम्हाला, की जबरदस्त लक्षात घ्या. काही प्रॉब्लेम येणारच नाहीये तुम्हाला. ओके. केमिस्ट्रीमध्ये 40 प्लस आणि ऑर्गॅनिकमध्ये पण मी आय-यू-पी-ए-सी, नॉमेनक्लेचर, टेस्ट सिस्टम, त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज ह्याचे लेक्चर्स इतके बेस्ट असणार आहेत ना. साध्या सोप्या भाषेत बरं का बाळांनो. एकदम सिंपल कारण मी पण तुमच्यासारखाच आहे. त्यामुळे मला जॉइन होणारी मुलं पण अशीच आहेत, की ज्यांना ना असं म्हणजे थोडक्यात तुमचे छोटे-छोटे डाउट्स काय असतील ते सगळं मला माहिती आहे लक्षात घ्या. बरं का. मग हे क्लिअर होणार आहे. बरं. तर सगळ्यात महत्त्वाचं सह्याद्री ट्युटोरियल्सवर गेला, की तुम्ही स्टोअर ऑप्शनला क्लिक करा. स्टोअर ऑप्शनवर गेले, की आपली कमबॅक बॅचला क्लिक करा. कमबॅक बॅच म्हणूया आपण. त्याच्यामध्ये तुम्ही कंटेंटमध्ये केमिस्ट्रीचा फोल्डर शोधा. 11th स्टँडर्डमध्ये तुम्हाला याचे व्हिडिओ मिळतील. बरं, या कोर्सची किंमत किती आहे? तर मी तुम्हाला सांगतो. या कोर्सची किंमत आहे ₹3000 लक्षात घ्या. याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि सी-ई-टीचा सगळा पोर्शन क्लिअर केला जाणार आहे. बरं, सगळ्यात इम्पोर्टंट तुमचे प्रश्न भरपूर असणार आहेत. मग तुमचे प्रश्न आहेत भरपूर, तर या नंबरवर तुम्ही WhatsApp मेसेज करा बरं का. ओके. की तुम्हाला डाउट आहेत कमबॅक बॅच विषयी. मला काही प्रश्न विचारायचे आहेत, मला सरांशी बोलायचं आहे, असा मेसेज याच्यावर करा WhatsAppवरती. मी स्वतःहून तुम्हाला कॉल करेन. ओके. जसा मला वेळ मिळेल तसा प्रत्येकाला कॉल करेन. तुम्ही माझ्याशी बोला. माझ्याशी बोलल्यानंतरच म्हणूया आपण. माझ्याशी बोलल्यानंतरच तुम्ही तो कोर्स पर्चेस करा. माझ्याशी बोला, जाणून घ्या. तुम्हाला पण मला विचारायचंय, की तुमचे प्लॅन काय आहेत? सगळ्या गोष्टी. बरं, याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स होणार आहे. सी पर्यंत तो कोर्स व्हॅलिड असणार आहे लक्षात घ्या. नेक्स्ट इयर पर्यंत. ओके.
सगळ्या मॉक टेस्ट त्या दिल्या जाणार आहेत. ग्रुप टेस्ट असणार आहे. टेस्टचा वेगळा फोल्डर असणार आहे त्याच्यामध्ये आणि सम बेसिक कन्सेप्टची ना मी टेस्ट सुद्धा इथं अरेंज करून ठेवतोय तुमच्यासाठी. ओके. बरं. पहिला पॉइंट मी कधीही लाईव्ह लेक्चर्स घेतलेले नाहीत बरं का. ओके. आपले लेक्चर्स स्ट्रेट फॉरवर्ड असतात लक्षात घ्या आणि त्याच्यामध्ये 0 टाईमपास असतो. ओके. आणि तुम्हाला ना मी फिजिक्सचं लेक्चर देतोय, केमिस्ट्री, मॅथ्स आपल्या ॲपवरती बाकीचे पण लेक्चर्स बघा. बाकीचे पण बघा आणि ते सुद्धा नक्की फॉलो करा. ठीक आहे. मग हा व्हिडिओ मी थांबवतोय. तुमचे डाउट्स काय असतील ते विचारा. याच्यावर मला पुन्हा व्हिडिओ बनवावाच लागणार आहे लक्षात घ्या. पण मी तुम्हाला सांगितलंय, अशक्य काही नाहीये. होऊ शकतं सगळ्या गोष्टी फक्त कराव्या लागेल. ऑल द बेस्ट.